सत्रापूर कन्हान पुरातन महाकाली मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान. ब्रिटिशकालीन मंदिर कन्हान नदी काठावर आजही कायम. खूप लोकांना महाकाली या कलियुगातील जागृत देवतेची माहिती नसते, किंबहुना देवीचे हे स्वरूप आपल्यासाठी नाहीच आहे, की केवळ तांत्रिक देवी आहे असंच लोक समजतात व तिची उपासना टाळतात, घाबरून दूर राहतात. काही लोक हिचे दर्शन घ्यायला सुद्धा घाबरतात. मात्र तसं नाही. नागपूरजवळील कन्हान येथील जागृत महाकाली मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान असून या ठिकाणी देवीची मूर्ती अत्यंत जागृत व फलदायी मानली जाते. 10 नवसाला पावणारी माता म्हणून येथे नवरात्रीत मोठी गर्दी होते. या मंदिरात देवी कालीचे स्वरूप हे शक्तीचे, चैतन्याचे आणि दुष्ट प्रवृत्तींचा नाश करणारे मानले जाते, ज्यामुळे भक्तांना भीतीवर विजय मिळवण्याची प्रेरणा व मानसिक शांती मिळते. जागृत स्थान. महाकाली माता अतिशय लवकर प्रसन्न होणारी आणि भक्तांचे दुःख त्वरित दूर करणारी माता म्हणून ओळखली जाते. 10 महाविद्या तांत्रिक परंपरेत महाकालीला 10 महाविद्यापैकी एक मानले जाते, ज्यामुळे या मंदिराला आध्यात्मिक महत्त्व आहे. नवरात्री उत्सव. नवरात्रीच्या काळात इथे विशेष पूजा अर्चना होते, ज्यामुळे कन्हान परिसरात उत्साहाचे वातावरण असते. कन्हानची महाकाली माता हे भाविकांसाठी श्रद्धेचे, चैतन्याचे आणि संकटातून मुक्ती मिळवण्याचे एक अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. या ठिकाणी जय महाकाली सेवा समितीच्या वतीने विविध धार्मिक उत्सव साजरे करण्यात येतात. यासाठी उत्तम दुरुगकर बाबा, शरद डोनेकर, सनद गुप्ता, प्रकाश कडू, अनूप गुप्ता, कैलाश भिवगडे, ओम डेलीकर, आदेश गुप्ता, शरद शर्मा, उषा पात्रे, अनिल मोंढे, दिलीप मरघडेसह अन्य भाविक अथक परिश्रम घेत आहेत. सिटी इंडिया न्यूजसाठी कन्नार शहर प्रतिनिधी मनीषा मेश्राम.